मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सगळ्यांचे। म्हणजे दैनंदिन वॉकिंगचा रोज 1 तास स्वतःसाठी आज आपण 30वा व्हिडिओ शूट करतो आहे। आणि या सगळ्या याच्यामध्ये आपण पाहतो आता की मॉर्निंग वॉकिंग करणाऱ्याची संख्या जी आहे ती आता या मार्च महिन्यामध्ये वाढत असते। त्याची कारणंही आहेत, कारण की 12वीच्या परीक्षा आता आर्टवाल्याच्या समाप्त झाल्या, 25ला सायन्सवाल्याच्या समाप्त झाल्या, तर कुटुंबातील लोकही बिजी असतात, तर आता वॉकिंगची संख्या वाढते। परंतु मग जसाही पावसाळा सुरू होतो तर मित्रांनो त्यावेळेला आपल्याला वॉकिंगची संख्या कमी झालेली दिसते। आणि मग त्याहीपेक्षा एकदम जानेवारी आणि डिसेंबरमध्ये आपण पाहतो की पुन्हा वॉकिंगची संख्या म्हणजे पावसाळ्यामध्ये 30% कमी होते आणि एकदम कडाक्याच्या थंडीमध्ये पुन्हा ती 40% वॉकिंग आणि हे करणाऱ्याची संख्या कमी होते। तर दैनंदिन आपली वॉकिंग आणि हे जे आहे तर ते सातत्य जर असलं तर निश्चितपणे मित्रांनो त्याचा छान असा फायदा होतो। आणि आता ह्या सगळ्या बाबी आज आपण 30वा व्हिडिओ हा शूट करत आहे। 100 व्हिडिओची मित्रांनो ही शृंखला आपण चालवत आहे। आणि यामागचा उद्देश आहे की सगळ्यांना जे आहे तर या संदर्भात म्हणजे माहिती तर आहेच, परंतु ह्या अशा गोष्टी बघितल्यानंतर एक कुठंतरी मानसिक जरी बदल झाला तरी त्याचा निश्चितपणे फायदा होईल। आणि ही बाब मित्रांनो स्वतःच्या आरोग्यासाठी चांगली आहे। तर या संदर्भात म्हणून आपलं दैनंदिन जे रुटीन आहे तर ते जर छान असेल तर निश्चितपणे त्याचा आपल्याला फायदा झाल्याशिवाय राहत नाही। तर ह्या सगळ्या याच्यामध्ये आपण दैनंदिन वॉकिंग हे चालू ठेवणं आणि त्याचे अनेक फायदे आहेत, आपण बऱ्याचशा व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। तर ही मित्रांनो आजचा